कोल्हापूरला गेले होते ना, तर पार्लरचं थोडंसं सामान पण आणायचं होतं आणि मला थोडेसे ड्रेस पण आणायचे होते. म्हणजे माझे ड्रेस आहेत बरं का वापरायला. तर हे ना क्रॉप टॉप आहेत. पहिल्यांदा मी असे एकदम छोटेवाले क्रॉप टॉप असे वापरलेत बरं का, परंतु नाईकीमध्ये असे वापरलेले आहेत. आता पहिल्यांदा मी हे वापरत आहे. तर थोडंसं मला म्हणजे फिटिंग करून घ्यायची होती आणि एका टॉपला स्लीव्ज नव्हत्या, शिवलेस होत्या, तर त्याला बसवायच्या होत्या. तर पाहूयात आता त्याला मी बसवेल का नाही. तर म्हणजे परत विचार करायला की नकोच बसवायचं याला, फक्त मी याला अल्टर म्हणजे थोडंसं फिटिंग आणि म्हणजे आहे त्या टिपवरची आणखीन एक टीप मारून घेतली, कारण परत ते उकलणार नाही. नाही तर तसंच वापरायला गेलो तर त्या टीप उकलणार. म्हणून मग मी त्याच्यावर डबल टीप अशी मारून घेतली. तिथं मस्तपैकी मला रस करायचा होता. माझी चपाती भाजी आणि ते हिरव्या मिरच्या आणि थोडीशी शेंग असते ना गव्हाची, ते मी भाजायला टाकली होती. खूप छान लागते बरं का. चपात्या झाल्यानंतर लगेच त्याच तव्यावर थोडंसं तेल मीठ टाकायचं आणि पाणी टाकून थोडंसं त्याच्यावर भाजून वाफवून घ्यायचं. छान चव लागते. तर इथं मला रस बनवायचा होता आज, म्हणून ते आंबे थोडेसे पाण्यामध्ये वगैरे भिजत टाकले होते. तर पहा माझी कोबी, कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि आपलं कढीपत्ता आहे ना, कढीपत्त्याचं मी जे काढले ना त्याचा पुडा, गोल फिरा चल, नको उडून जायची तशीच ते. तरी ते दुपारच्या टायमिंगला थोडंसं जेवण वगैरे सगळं माझं आवरून झालेलं होतं. तर इथं पहा आमची मस्ती. मी खुशीला म्हटलं होतं की पाऊस वगैरे चालू आहे तर तू बाहेर खेळायला नाही जायचं. म्हणजे थोडासाच एक सडाका येऊन गेला बरं का. चिमणीचं लग्न कसं होतं ना, सेम लहानपणीची आठवण आली. तर एक सडाका येऊन गेला. मग मी खुशीला म्हणत होते की तू बाहेर खेळायला नाही जायचं, तू अभ्यासाला बसायचं. तरी अशी लाडीगोडी करत होती ना की तिनं मला खेळायला जाऊ दे, खेळायला जाऊ दे. बघत असाल तुम्ही तिची किती लाडीगोडी चालू होती. तर फायनली तिच्या त्या लाडीगोडीला मी एकदम असं वशमध्ये झाले तिच्या आणि तिला जा बाई खेळायला म्हटलं आणि ती खेळायला गेली. आणि इथं मला थोडंसं रस करायचं होतं. रस करायचा माझा बाकी होता. खुशी सकाळी रस नको म्हटली, तिला फक्त कोबीची भाजी आणि चपातीच खायची होती आणि रस तिला संध्याकाळी म्हणजे 4-5च्या टायमिंगला असं खायचं होतं. तर मग मी इथं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती, कारण लाईट वगैरे जाण्याची शक्यता असते. थोडंसं वातावरण पावसाचंच होतं, म्हणून म्हटले की थोडंसं म्हणजे मी 5:30-6लाच मी तर स्वयंपाकाला लागलेली होती. खिचडी करायची होती मला दोघींपुरतंच. ह्यांचा बँकेमध्ये काहीतरी फंक्शन होतं म्हणून त्यांना बँकेतच जेवायला होतं. तर खुशीला मी विचारलं काय करू जेवायला, तर तिनं खिचडी म्हणून सांगितली. म्हणून मी तर खिचडी लावली आणि रस करायला घेतले. आणि रस करताना ना थोडेसे आंबे मी पाण्यात भिजत ठेवते बरं का. 1-2 तास माझे तर दिवसभर राहिले होते बरं का आज पाण्यात. तर असं जितके वेळ पाण्यामध्ये असेल तितके वेळ त्याचं जे वरचं जे असतं ना, कोणाचे हात वगैरे लागलेले असतात, घाण वगैरे ते सगळे किटाणू निघून जातात. आणि पाण्यामध्ये पण ठेवलं तर आंबे थोडेसे असं म्हणजे थंडगार वगैरे राहतात, थंड रस राहतं. तर खुशीला तुम्ही इग्नोर करा, तिने एक आंबा खाल्ला होता आणि ते तसंच तिनं कॅमेऱ्याच्या समोर गेलेली आहे. तर असं तिनं खेळून आल्यानंतर आंबा खाल्ली होती आणि हे असं तिचं नौटंकी चालू झालेलं होतं. तर मी इथं आंब्याच्या वरचं म्हणजे
साल्ट काढून घेते आणि मग चाकूनं वगैरे किंवा चमच्याने त्याच्यामधलं काढून घेत असते, कारण ते हाताने किवचून आपण जे रस करतो ना, तर ते मलाही अजिबात नाही आवडत आणि ह्यांना पण नाही आवडत. म्हणजे ह्यांना तर रस आवडतच नाही, ह्यांना फक्त असेच आंबे खायला आवडतात. बाजारातून ह्यांनी आंबे आणले होते, किती सॉरी बाजारातून नाही, ह्यांच्या मित्रांनी बँकेतून ह्यांना दिलं होतं त्यांच्या शेतातलं. तर किती मस्त आहे ते आंबे बघा ना, म्हणजे कुठं डाग नाही काय नाही, एकदम इतके गोड तर होते ना, हे खाण्यासाठी इतकं चविष्ट लागत होते ना. म्हणजे म्हटलं ह्याला रस, मला खूप दिवसाची इच्छा होती रस करायची. तर फायनली मला आजचा दिवस सापडला रस करण्यासाठीचा. तर मग मी ह्याला काय केलं, चाकून तर ते आतमधलं जे असतं ना, तो जो गाभा तर तो निघत नाही, तर मी चमच्याने तो असं काढत असते. आंबा चिरते आणि असं चमच्याने काढते आणि कोळीचं मात्र मी चाकूनच त्याला गाभा काढत असते. परंतु असं हाताने वगैरे किवचून जे रस केलं ना, तर ते म्हणजे मलाही अजिबात नाही आवडत, सवय नाही आहे तशा रसाची. माझी मम्मी पण असंच करत होती बरं का, हाताने तिनं कधीच रस केली नाही, आमच्या असं चमच्यानेच काढायची आणि मिक्सरमध्ये काढून ते म्हणजे शेवटी मिक्सरमधून काढायचं ह्याला. थोडीशी साखर ऑप्शनला असते, कारण आंबे जर गोड असेल तर साखर टाकायची नाही, आणि जर तुम्हाला चपातीसोबत खायचं असेल तर मग तुम्ही साखर टाकू शकतात. म्हणजे मी तर थोडीशी साखर टाकली बरं का, कारण मला दूध टाकायचं ह्याच्यामध्ये, पाणी नाही टाकत मी. तर हे पहा, मी असं कोळीचं जे असतं ना, ते गाभा चाकूने मी असं सावकाश हळूहळू काढत होते, कारण खुशीचं मध्ये मध्ये काहीतरी असं बोलणं वगैरे चालूच होतं बरं का, मम्मा हे मम्मा ते. तिनं खेळायला गेली होती आणि आल्यानंतर तिने एक आंबा पण म्हणजे खाऊन बसलेली होती. तर परत तिचं चालू होतं की मम्मा ज्यूस कर, मँगो ज्यूस वगैरे, फ्रुटी वगैरे येतात ना आजकाल बाजारामध्ये, तर ते कसे असतात काय असतात म्हणजे माहिती नाही. आजकाल बघत आहेत ना व्हिडिओमध्ये, इन्स्टावरती वगैरे, किती काय काय भेसळ वगैरे झालेलं, कुठल्या पॅकेटमध्ये आळ्या आहेत, हे आहेत ते आहेत, असं काय ना काय येतंच बघण्यामध्ये ऐकण्यामध्ये. म्हणून हे घरी आपलं सेफ असतं बरं का केलेलं. तरी एकीकडं माझी खिचडी तिथं शिजत होती कुकरमध्ये, आणि हे पहा मी असं हे मस्तपैकी छोटे छोटे पीस करून काढलेले आहेत, आणि थोडीशी साखर खालती मी टाकलेली होती, नॉर्मली 1-2 चमचे टाकली होती, कारण मला हे रस असं प्यायला नाही आवडत. खुशी पिती बरं का असंच, मी 1 ग्लास पिला बरं का, परंतु ना मला असं जास्त नाही आवडत. मी जास्त ह्याला चपातीसोबत खाते बरं का, मला चपाती आणि रस अजिबात म्हणजे खूपच आवडतं बरं का. आणि त्यात रस आणि पोळी, पुरणाची पोळी आणि रस मिळालं तर मग तर आहा, खूपच छान वाटतं बरं का ते. तर असो, तर इथं मी आपलं पीस मिक्सरमध्ये टाकलेली होती, सगळं एकत्रच मी ह्याच्यामध्ये टाकलं, कारण की 3-4-5 आंबेच होते आणि मिक्सरचं भांडं पण मोठं होतं, छोटं भांडं मी घेतलं नाही. आणि छोट्या भांड्यात घेतलं की ते बाहेरून इथं सांडतं, तर त्याच्यामुळे मी मोठ्या मिक्सरमध्ये ना एकदमच टाकलं आणि ह्याला वाटून घेतलं. ह्याच्यामध्ये ना म्हणजे तुम्ही विलायची पण टाकू शकता ते, तर मी ते काय नाही टाकलं, फक्त साखर टाकून थोडंसं असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तर पहा हे किती छान, म्हणजे असं वरून थोडीशी मज्जा वाटते बरं का, असं मिक्सरमधून फिरवताना असं काही दिसेल तर वगैरे, म्हटलं तुम्हाला पण दाखवूयात म्हटलं. तर पहा झालेलं होतं आपलं रस करून. तर आता मी ह्याला एका पातेल्यामध्ये काढते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते. मी खुशीला दुकानला पाठवलेलं होतं, दूध संपलेलं होतं म्हणून. एका पातेल्यामध्ये मी ह्याला परत काढून घेतलं व्यवस्थित, आणि मिक्सरचं भांडं वगैरे लगेच धुवून घासून पण ठेवून दिलं मी. तर लगेच मग त्याला परत मुंग्या लाग हे होतं ना, आजकाल उन्हाळ्यामध्ये मुंग्या पण खूप होत आहेत, तर त्याच्यामुळे ते मुंग्या लागायच्या त्याच्यात मी त्याला पटकन धुवूनच ठेवलं. खुशीला मी दुकानला पाठवलेले होते दूध पॉकेट आणण्यासाठी, तर तिनं आलेली पण होती दूध पॉकेट घेऊन. आणि हे पहा, आता मी ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पण करून दूध टाकू शकतात. मी कच्चं दूध ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे, साखर तर ऑलरेडी टाकलेलीच होती, आणि असं दूध थोडंसं मिक्स करायचं आणि
मस्तपैकी असं चपातीसोबत खायचं. मला तर चपातीसोबतच आवडतं बरं का, पण चपाती नव्हती आज, खिचडीचा भेट होता. चला आता मी आपला व्हिडिओ इथंच संपवते. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान छान कमेंट टाका आणि काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.